रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोगटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग 19. बाईसाहेब, बाईसाहेब! उत्तराच्या हाकांनी झोपेतून जागी झाली. बहुतेक सीताराम तिच्या दाराशी उभा राहून तिला हाक मारत होता. तिनं अर्धवट झोपेतच विचारलं, कोण आहे? सीताराम? बाईसाहेब, लवकर दार उघडा. सीतारामच्या आवाजातल्या भयाच्या छटेमुळे उत्तरेची झोप खडकन उतरली. कॉटवरून खाली उतरून तिनं दार उघडलं. काय झालं रे सीताराम? तिनं विचारलं. अहो साहेब, बघा ना कसं करतायत. केव्हाच्या अंथरुणावर तळमळत होते, कणत होते, आणि आता एकदम निश्चित पडलेत. म्हणजे असं काय झालंय तरी काय त्यांना? तुम्हाला मगाशीच का उठवलं नाहीस? डॉक्टरांना तरी फोन केलास का? उत्तरेनं घाईनं त्याला विचारलं. मी साहेबांना शेकायला पिशवी भरून दिली. इतका वेळ त्यांच्यापाशीच होतो मी. आता एकदम निश्चित पडले तेव्हा मला भीती वाटली, म्हणून तुम्हाला उठवलं मी. उत्तर अरविंदाच्या खोलीपाशी पोहोचली होती. सीताराम तिच्या मागून येत तिच्याशी बोलत होता. तिनं अरविंदाच्या खोलीत प्रवेश केला. अरविंद पलंगावर डोळे मिटून पडला होता. खूप थकवा आल्यासारखा त्याचा चेहरा निस्तेज दिसत होता. कपाळ घामानं डबडबलं होतं. जवळ जाऊन तिनं त्याच्या कपाळावरचा घाम नॅपकिननं टिपून घेतला. नंतर त्याच्या कपाळावर हात फिरवत तिनं विचारलं, अरविंद, तुम्हाला झोप लागली का? प्रथम तो तसाच शांत पडून होता, पण तिनं पुन्हा हाक मारल्यावर त्यानं क्षीणपणानं आपले डोळे उघडले. काय होतंय तुम्हाला? बोलण्यासाठी त्यानं तोंड उघडलं. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. नुसतेच त्याचे ओठ थरथरले. काही वेळानं तो अगदी कष्टानं कसंबसं बोलला. आता आता ठीक आहे मी. रात्रभर पोटातून फार कळा येत होत्या. त्यामुळे माझा जीव घाबरा झाला. पण आता पोटात दुखायचं थांबलंय. आताशा पुष्कळदा साहेबांना पोटदुखीचा त्रास होतो, सीताराम तिला सांगू लागला. मी त्यांना डॉक्टरांच्याकडे जा म्हणून कितीदा तरी सांगितलं, पण साहेब माझं ऐकतच नाहीत. अलीकडे रात्रीचं जेवण घेतात की नाही कुणास ठाऊक. निदान घरी तरी जेवायला येत नाहीत एवढं खरं. काल दिवसासुद्धा घरी जेवायला आले नव्हते. कुठेतरी हॉटेलात जेवण घेतलं असेल आणि त्याचाच त्यांना इतका त्रास होतोय असं मला तरी वाटतंय. काल संध्याकाळी मोटार चालवताना फार त्रास झाला असं सांगत होते. घरी आले तेव्हापासून अंथरुणावर पडूनच आहेत. डॉक्टरांना बोलवतो म्हटलं तर मला म्हणाले मी सकाळी दवाखान्यात जाईन. नुसत्या सोडामिनच्या गोळ्या तेवढ्या घेतल्या आणि शेकायला पिशवी मागून घेतली. अरे सीताराम, तू तरी आत्ता मला हे सारं सांगतो आहेस ना? यापूर्वी एकदा तरी बोलला होतास का? मी क्लबमधून आले तेव्हा तरी मला सांगायचं. सांगितल्याशिवाय मला या गोष्टी कशा समजाव्यात? सीताराम काही न बोलता खाली मान घालून उभा राहिला. कारण उत्तरेच्या प्रश्नावर काय बोलावं तेच विचारायला समजत नव्हतं. नोकरांची अशावेळी मोठी पंचायत होते. त्याला मुकाट्यानं उभा राहिलेला पाहून उत्तरेनं एक सुस्कारा सोडला. मीच जाऊन डॉक्टरांना फोन करते, ती म्हणाली. नको, फोन करायला नको, अरविंदानं तिला अडवलं. असं कसं? डॉक्टरांना दाखवायला नको का? इतके दिवस गप्प बसलात तेच मुळी चुकलंय, ती म्हणाली. संध्याकाळी मी डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो होतो. त्यांनी माझ्यासाठी डॉक्टर कामेरकरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे. डॉक्टर कामेरकर? म्हणजे त्यांचं गिरगावात मोठं नर्सिंग होम आहे ते? हो. उद्या सकाळी 10 वाजता त्यांनी मला बोलवलंय. पण पण काय? उत्तरेनं विचारलं. त्यावर तो काहीच बोलला नाही. हे पाहून तिनं पुन्हा विचारलं. अरविंद, काय ते स्पष्ट सांगा ना. उद्याची अपॉइंटमेंट थोडी पुढं ढकलावी लागेल. ते का? गाडी ड्राईव्ह करायला मला फार त्रास होतोय. गिरगावपर्यंत मी जाऊ शकेन अशी मला खात्री देता येत नाही. बस एवढंच ना? मग मी नाही का? मी तुम्हाला डॉक्टरांच्याकडे घेऊन जाईन. तुला कशाला उगीचच त्रास? त्रास? माझ्या त्रासाचं राहू देत. तुम्हाला इतकं बरं नसताना तुमच्यासाठी मी एवढं देखील करणार नाही असं का तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला अगदी जपून नेईन. अरविंद कळत नकळत हसला. सीताराम हलकेच खोलीतून बाहेर निघून गेला. पुन्हा अरविंदाच्या कपाळावर हात फिरवीत तिनं विचारलं. आता तुम्हाला काही हवंय का? थोडी कॉफी घेतली तर बरं वाटेल कदाचित. घेणार का थोडी कॉफी? नको. मला सारखीच उलटीची भावना होते. मग कोमट पाण्यातून लिंबाचा रस घ्या. त्यानं उलटीची भावना कमी होईल. काहीच घ्यायला नकोसं वाटतंय. आता पोट दुखायचं थांबलंय. थोडा डोळा लागला तर बरं वाटेल मला. तर मग तुम्ही झोपायचा प्रयत्न करा. मी इथंच तुमच्यापाशी काहीतरी वाचत बसते. माझ्यापाशी जागत बसायची काही गरज नाही. तूही थोडी झोप घे ना. माझी झोप झालीये. आता मला पुन्हा झोप येणार नाही. शिवाय इतक्यात पहाट होईलच. 4 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत.
मी हा खोलीतला मोठा दिवा कमी करते आणि टेबल लॅम्प लावून टेबलापाशीच वाचत बसते. म्हणजे तुम्हाला दिव्याचा त्रास होणार नाही. टेबल लॅम्पचा स्विच दाबून अरविंदाच्या पलंगावर उजेड येणार नाही, अशी तिनं त्याची शेड फिरवून घेतली. खोलीतला मोठा दिवा कमी करून ती स्वतःच्या खोलीकडे गेली आणि एक मासिक वाचायला घेऊन आली. अरविंद डोळे मिटून पडला होता. काही वेळानं त्याला झोप लागली हे त्याच्या संत लयीतल्या श्वासामुळे तिला कळलं. तो गाढ झोपलेला पाहून तिनं पुस्तक मिटलं आणि ती त्याच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली. अरविंदाच्या निद्रिस्त चर्येकडे तिनं निरखून पाहिलं. एकाएकी तिचे डोळे ओलावले. इतके दिवस जो तिच्याशी पूर्ण एकरूप झालेला होता तोच अरविंद आता तिला दुरावला होता. तिच्या आणि त्याच्या आयुष्यातली सगळी माधुरी, सगळी कोमलता आणि स्निग्धता नष्ट होऊन गेली होती. त्यांच्या सहजीवनाला आता काहीच अर्थ उरला नव्हता. एखाद्या रखरखीत वाळवंटातल्या प्रवासासारखा त्यांचा जीवनक्रम तिला भासत होता. उत्तरेनं डोळ्यातली आसवं टिपली आणि पाऊल न वाजवता ती अरविंदाच्या खोलीतून बाहेर पडली. सकाळी ती अरविंदाला घेऊन डॉक्टर कामेरकरांकडे गेली. डॉक्टर कामेरकरांनी अरविंदाला व्यवस्थित तपासलं. जवळजवळ अर्धा तास त्यांची तपासणी चालली होती. तपासून झाल्यावर त्यांनी अरविंदाला त्याची पोटदुखी थांबण्यासाठी तात्पुरतं एक इंजेक्शन दिलं आणि थोडा वेळ तसंच पडून राहायला सांगितलं. उत्तरेला घेऊन ते बाहेरच्या खोलीत आले. त्यांच्या कन्सल्टिंग रूममधल्या टेबलापाशी ठराविक जागी जाऊन बसल्यावर ते उत्तरेला म्हणाले, मिसेस पोद्दार, तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट हवी असेल तर यापुढे प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीप्रमाणे करायला मला तुमची संमती हवी. अर्थात डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसंच आम्ही करू. थँक्यू. पण डॉक्टर, यांना काय झालंय याबद्दल तुमचं काय निदान आहे? एकदम यांचं पोट कशाने इतकं बिघडलं? दुखणं विशेष सिरियस तर नाही ना? त्या बाबतीत मी तुम्हाला इतक्यात काही सांगू शकत नाही. अजून मी निश्चित निदान केलेलं नाही. मला काही शंका येते, पण खात्रीपूर्वक सांगायचं तर त्यासाठी पेशंटला माझ्या ऑब्झर्वेशनखाली थोडे दिवस ठेवायला हवं. माझी काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा मी यांना इथं तपासणीसाठी आणत जाईन. तसं नव्हे, मी म्हणतोय की त्यांना इथं माझ्या नर्सिंग होममध्ये 3-4 दिवस तुम्हाला ठेवावं लागेल. पेशंट सतत माझ्या नजरेसमोर असल्याशिवाय मला निश्चित निदान करता येणार नाही. तसेच नीट उपचारही करता येणार नाही. हॉस्पिटलमध्ये सर्व गोष्टी हाताशी सुसज्ज असतात. उपचार करणं त्यामुळे सोपं पडतं. तुम्ही म्हणत असला तर यांना 4 दिवस इथं राहू देत. पण डॉक्टर, यांना खरोखर काहीतरी विशेष दुखणं झालंय अशी तर तुम्हाला शंका येत नाही ना? थोडंसं तसंच आहे. मला वाटतं तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही. पण मला कॅन्सरची शंका येते. कॅन्सर? अरे बापरे, हे दुखणं तर भलतंच सिरियस आहे. मग आता यांचं कसं होणार? उत्तरा एकदम मटकन खाली बसली. आधारासाठी तिनं खुर्चीच्या हातावर आपली बोटे घट्ट रोवली. डॉक्टर तिच्याकडे पाहत सहानुभूतीने म्हणाले, हे बघा, इतक्यातच असे हातपाय घालण्याचं काही कारण नाही. कदाचित नीट तपासल्यावर माझी शंका चुकीचीच ठरेल. म्हणून तर मला मिस्टर पोद्दार इथं माझ्या नजरेसमोर हवे आहेत. पण त्यांना हे कसं सांगायचं? त्यांना इतक्यात काहीच सांगायचं नाही. हो, पण त्यांना इथे नर्सिंग होममध्ये राहायला तयार करायचं तर काहीतरी कारण दाखवायलाच हवं ना? थ्रो चेकअपसाठी मी त्यांना इथं ठेवून घेतोय, एवढं त्यांना सांगितलं तरी पुरे. मी माझ्याकडे येणाऱ्या कित्येक पेशंट्सला ऑब्झर्वेशनसाठी माझ्या नर्सिंग होममध्ये ठेवून घेतो. तेव्हा मिस्टर पोद्दारांना त्यात कसलाच संशय येणार नाही. माझी शंका खोटी ठरली तर उत्तमच, पण समजा खरी ठरली तरी देखील आपल्याला हातात आहेत ते सर्व उपचार आपण करूच. त्यांना पोटाचा कॅन्सर झालाय अशी शंका येते का तुम्हाला? कॅन्सर पोटाचा नव्हे, पोटातल्या एखाद्या अवयवाला कॅन्सरची बाधा होते. मिस्टर पोद्दारांच्या बाबतीत मला लिव्हरच्या कॅन्सरची शंका येते. त्यांना कावीळ झाली होती हे समजल्यानंतर माझ्या तर्काला अधिकच बळकटी आलीये. सुदैवानं ही कॅन्सरची सुरुवात असेल तर अजून त्यावर उपाय करता येईल. जर कॅन्सर जास्त डेव्हलप झाला असेल तर ते दुखणं मात्र गंभीर आहे. त्यावर माझ्यापाशी 100% उपाय नाही. तरी पण माझ्या हातात आहे तेवढं सगळं मी करीन. डॉक्टर, तुम्ही पैशांची अजिबात फिकीर करू नका. सर्व उपचार यांना मिळालेच पाहिजेत. आपल्याकडून प्रयत्नांची कसूर करू नका. मग यश देणं न देणं हे ईश्वराच्या हाती. राईट. बरं, मग मिस्टर पोद्दारांना इथं ठेवायची व्यवस्था केव्हापासून करताय? आज संध्याकाळी शक्य होईल का तुम्हाला? मी इथं स्पेशल रूमची सोय करू शकेन. माझी काही हरकत नाही. फक्त आधी त्यांना विचारून पाहते. ठीक आहे, डॉक्टर मान डोलावत म्हणाले. डॉक्टरांना कॅन्सरची शंका येते आहे
याबद्दल अरविंदाला काही न सांगता उत्तरेनं त्याला नर्सिंग होममध्ये राहायला तयार केलं. केवळ तपासणीसाठी नर्सिंग होममध्ये राहावं लागेल ही गोष्ट विशेष प्रश्न न विचारता किंवा आढेवेढे न घेता अरविंदानं मान्य केली. त्यामुळे तिला बरं वाटलं. त्याच संध्याकाळपासून अरविंद डॉक्टर कामेरकरांच्या नर्सिंग होममध्ये राहू लागला. ज्या पेशंटचं ऑपरेशन झालेलं नसेल त्यांच्या नातेवाईकांनी रात्री नर्सिंग होममध्ये राहू नये असा तिथला नियम होता. त्यामुळे उत्तरेला रात्री जरी अरविंदापाशी राहता आलं नाही तरी दिवसाचा बहुतेक सारा वेळ ती त्याच्यापाशी थांबत होती. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे त्याला होणारी पोटदुखीची वेदना थांबली होती. त्यामुळे त्याला विशेष त्रास होत नव्हता. सतत पडून राहणं हे त्याच्या स्वभावाला विरुद्ध असल्यानं त्याचाच त्याला थोडासा त्रास होत होता इतकंच. डॉक्टरांच्या निरनिराळ्या परीक्षा चालू होत्या. दुर्दैवानं डॉक्टरांना आलेली शंकाच खरी ठरली. अरविंदाला लिव्हरचा कॅन्सर झालेला आहे हे निश्चित समजल्यावर आता पुढचे उपाय करणं एवढंच डॉक्टरांचं कर्तव्य होतं. पण कॅन्सरचं निदान उशिरा झाल्यानं अरविंद पूर्ण बरा होऊ शकेलच अशी हमी डॉक्टर देऊ शकत नव्हते. उत्तरेला त्याच गोष्टीचा फार मोठा धक्का बसला होता. अरविंदाचा मृत्यू जवळजवळ अटळ आहे हे समजल्यावर तिचं अंतःकरण आतून गलबलून गेलं. त्याच्या वियोगाची कल्पना तिच्या मनाला सहन करवत नव्हती. तो लवकरच तिला दुरावण्याची शक्यता आहे हे समजल्यावर तिला त्याच्याविषयी किती प्रेम आणि माया आहे या गोष्टीचा प्रत्यय तिला आला होता. मधल्या काही वर्षात जो दुरावा निर्माण झाला होता त्यामुळे हे प्रेम आणि ही माया संपून गेल्यासारखी तिला वाटली होती. पण तसं झालं नव्हतं. अजूनही सुप्तपणानं अरविंदाविषयी ओढ तिच्या मनात दडून बसली होती. इतक्या तरुण वयात त्याला मृत्यूच्या दारात उभा असलेला पाहून मृत्यूचा भयंकरपणा तिला जवळून पाहायला मिळाला होता. याच मृत्यूच्या भयंकरपणापासून तिला सोडवण्यासाठी अरविंदानं मागे तिच्या ऑपरेशनचा निर्णय घेतला होता. त्याचा तो निर्णय बरोबर होता ते तिला आता पटत होतं. पण आता फार उशीर झाला होता. 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतल्यावर डॉक्टर कामेरकरांनी अरविंदाला घरी जायची परवानगी दिली होती. लिव्हरचं ऑपरेशन ही एक अत्यंत नाजूक आणि अवघड शस्त्रक्रिया होती. अरविंदाच्या सध्याच्या परिस्थितीत शस्त्रक्रिया करता येणार नाही असं डॉक्टरांना वाटत होतं. खाण्याचं कडक पथ्य, विश्रांती आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं नियमित घेणं एवढंच अरविंदाला करायचं होतं. शस्त्रक्रिया करायची की नाही आणि केल्यास नंतर केव्हा करायची ते अरविंदाच्या प्रकृतीमान पाहून डॉक्टर ठरवणार होते. डॉक्टरांनी अरविंदापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नव्हती. त्याला लिव्हरचा कॅन्सर झालाय असं त्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. अरविंदवर अगदी तरुण वयात झालेला हा अपघात फारच भयंकर होता. एखादा कमकुवत मनाचा माणूस असता तर या दुखण्याच्या नुसत्या नावानं तो खचून गेला असता. पण अरविंदाचं मनोधैर्य विलक्षण होतं. त्याचा स्वतःवरचा ताबा चकित करणारा होता. स्वतःचं हे दुःखदायक निराशाजनक भविष्य त्यानं अगदी शांत मनानं स्वीकारलं होतं. त्याच्या मनाची ती तयारी पाहून उत्तरेला त्याचं फार कौतुक वाटत होतं, आदर वाटत होता. पण दुसरीकडे दुःखानं तिचं काळीज तिळतिळ तुटतही होतं. गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यामुळे आयुष्यातल्या काही सुखांना तिला मुकावं लागलं तर त्यासाठी तिनं केवढं आकांडतांडव केलं होतं. स्वतः मनस्ताप करून घेऊन अरविंदालाही तिनं फार छळलं होतं. पण अरविंदाला स्वतःचा मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा तो एखाद्या धीरोदत्तासारखा अचल राहिला होता. स्वतःची समाधानी वृत्ती ढळू न देता आपल्यापासून उत्तरेला यत्किंचितही त्रास होऊ नये म्हणूनच तो उलट जपत होता. त्याच्या तुलनेनं उत्तरेला स्वतःच्या अविचारीपणाच्या पोरकट वर्तनाची जास्त शरम वाटत होती. घरी आल्यानंतर आजारासारखं अंथरुणावर पडून राहायला नकार देऊन अरविंदानं त्याचा पूर्वीचा जीवनक्रम पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. मरण्याच्या भीतीची टांगती तलवार डोक्यावर लटकत असतानाही त्याचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू होते. अर्थात काही बाबतीत त्यानं समंजसपणानं थोडा बदल केला होता. औषध आणि पथ्य या गोष्टींना तो काटेकोरपणाने जपत होता. त्याच अनुषंगानं उन्हातानात फिरायची आणि कामाच्या साईटवर प्रत्यक्ष जायची दगदग त्यानं कमी केली होती. तो ऑफिसात नियमित जात असला तरी बसल्या बसल्या त्याच्यानं होईल तेवढंच काम तो करत होता. स्वतः कार ड्राईव्ह करायचं बंद करून त्या कामासाठी त्यानं एक ड्रायव्हर ठेवला होता. सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत ड्रायव्हर कामाला असे. दुपारनंतर अरविंद कार त्याच्याबरोबर घरी पाठवून देत असे. उत्तरेचा खोळंबा होऊ नये म्हणून त्यानं तशी व्यवस्था केली होती.
संध्याकाळी वेळ जावा म्हणून त्यानेही एका क्लबात नाव घातलं होतं. तो एकदम रात्री घरी येत असे. त्यावेळी तो टॅक्सीतून यायचा. तो दिवसभर घराबाहेर राहिला तरी उत्तरेनं त्याबद्दल कधीच तक्रार केली नव्हती. उत्तरा तिला घेता येईल तितकी त्याची काळजी न चुकता घेत होती. त्याच्या बाबतीत तिचं मन आताशा फार हळूवार झालं होतं. त्यामुळे स्वतःचं दुःख मागं सारून फक्त त्याच्याच सुखाचा विचार करायचा असं तिनं स्वतःच्या वागण्याचं धोरण ठेवलं होतं. अरविंदाच्या तब्येतीची तर ती काळजी घेत होतीच, पण तो जेव्हा घरी असेल तेव्हा त्याचं मन प्रसन्न राहील असं वातावरण घरात ठेवायचं या दृष्टीनेही ती विशेष प्रयत्न करीत होती. हे सारं करताना यात नाटक किंवा बळजबरीचा भाग मुळीच नव्हता किंवा कोरड्या कर्तव्याच्या भावनेनं अरविंदाची ही सेवा ती करीत नव्हती. ती जे काही करत होती ते अगदी मनापासून होतं आणि म्हणूनच अरविंदाबद्दल तिला कळलेल्या त्या बातमीनं ती पुरती उन्मळून गेली. श्रीरंगानं तिला जे सांगितलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. त्या दुपारी अरविंद नसताना श्रीरंग इनामदार तिच्याकडे आला होता आणि अगदी बेसावध क्षणी त्यानं तिच्यावर त्या तसल्या बातमीचा ॲटम बॉम्ब टाकला होता. वहिनी, आज मी तुमच्याकडे अरविंद घरी नसेल अशी वेळ साधून मुद्दामच आलोय. मला तुम्हाला एक काहीतरी महत्वाची आणि तितकीच विलक्षण गोष्ट सांगायची आहे, तो तिला म्हणाला. त्याचा चेहरा अत्यंत गंभीर दिसत होता. उत्तरेला आश्चर्य वाटलं. तिनं त्याला विचारलं, बातमी? कसली बातमी आणि कुणाबद्दलची? अरविंदाबद्दलची. यांच्याबद्दलची? म्हणजे काय? त्यांच्या दुखण्याच्या बाबतीत काही नवी डेव्हलपमेंट झाली का? त्यांनी माझ्यापासून काही लपून ठेवलेलं तर नाही? त्यानं तुमच्यापासून फार गोष्टी लपून ठेवल्या आहेत वहिनी. तुम्हाला त्यानं चांगलंच अंधारात ठेवलंय. पण तुम्ही समजता त्यापेक्षा त्यानं तुमची केलेली फसवणूक फार वेगळी आणि भयंकर आहे. छे, तुम्ही काय सांगताय त्याचा मला उलगडाच होत नाही. वहिनी, काल अरविंद माझ्या ऑफिसात आला होता. त्याचं माझ्याकडे एक खास काम होतं. कसलं काम? त्याचं मरण फार दूर नाही असं त्याला वाटतंय आणि म्हणून स्वतःच्या मिळकतीची व्यवस्था करायची त्याला एकदम निकड वाटायला लागलीये. त्याच बाबतीत त्याला माझी मदत आणि सल्ला हवा होता. पण भाऊजी, यात विलक्षण असं काय आहे? बिचारे अरविंद, इतक्या तरुण वयात त्यांच्यावर खरोखर हा कसला प्रसंग आलाय? त्यांचा संयम आणि मनोधैर्य पाहून मी इतकी चकित झाले. त्यांच्याविषयी मला आताच्या फार आदर वाटतो, अभिमान वाटतो. आदर? अभिमान? वहिनी, तुम्ही खरोखरच फार आंधळ्या आहात. अरविंदानं त्याच्या पैशाच्या व्यवस्थेबाबत मला काय सांगितलंय ते जर तुम्हाला कळलं तर. त्यांच्या इस्टेटीबाबत काहीही करायला ते मुक्तार आहेत. त्यांच्या मागे मी एकटीच असणार. मला मूलबाळ होण्याचीही काही शक्यता नाही. म्हणून सगळी इस्टेट मला न देता त्यातली निम्मी किंवा 3/4 इस्टेट त्यांनी धर्मदाय केली तरी मला त्यात काही वाटणार नाही. त्यानं इस्टेट धर्मदाय केली असती तर मीही त्याला दोष दिला नसता. पण तो अधर्म करतोय, तुमच्यावर अन्याय करतोय. तो तुम्हाला चक्क फसवतोय. अधर्म? फसवणूक? म्हणजे असं केलंय तरी काय त्यांनी? पतीनं पत्नीच्या बाबतीत करू नये तो गुन्हा अरविंदानं केलाय. तुमच्या बाबतीतला मोठ्यातला मोठा अधर्म आणि अन्याय त्यानं केलाय. अरविंदानं तुमच्याशी दगलबाजी केलीये. आत्ताही तो तेच करतोय आणि शेवटपर्यंत करणार आहे. वहिनी, अरविंदानं दुसरा संसार थाटलाय. माहीत आहे का तुम्हाला? काय? दुसरा संसार? भाऊजी, तुम्हाला वेळ तर नाही ना लागलं? मी जे बोलतोय ते शब्द न शब्द खरं आहे. गेली 2-2.5 वर्ष अरविंदानं आपला हा दुसरा संसार राजरोसपणाने पण फक्त तुमच्या नजरेआड थाटलेला आहे. त्याला दुसरी बायको तर आहेच, पण त्याला एक मुलगाही झालेला आहे. या काही सांगीवांगीच्या गप्पा मी तुम्हाला ऐकवत नाही. अरविंदानं स्वतःच्या तोंडानं मला ही हकीकत सांगितली. उत्तरा अवाक होऊन श्रीरंगाकडे पाहत होती. त्यानं जे सांगितलं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिचे डोळे विस्पारले गेले होते. अंग ताठर बनलं होतं. चेहऱ्यावर शून्य भाव आलेला होता. पण काही क्षणातच तिचे होठ थरथरू लागले. डोळ्यात एक विलक्षण वेदना धगधगू लागली. श्रीरंगाकडे पाहत ती विचित्र घुगऱ्या आवाजात म्हणाली, सगळं अतपासून इथपर्यंत सांगा. असं अर्धवट काहीतरी सांगू नका भाऊजी. सांगतो, सगळं सांगतो. काल अरविंद माझ्याकडे आला आणि त्यानं स्वतःच मला ही सारी कथा ऐकवली. त्याच्या इस्टेटीचं तो व्हील करणार आहे. हा बंगला, बँकेतली रोकड, दागिने, मोटार वगैरे सर्व गोष्टी तुमच्या नावे कराव्यात असं त्यानं मला सांगितलं. असं? म्हणजे इस्टेट सगळी मला एकटीला ते देणार आहेत म्हणायचं. निदान व्हीलमध्ये तुमच्याशिवाय
दुसऱ्या कुणाचं नाव घालायची त्याची इच्छा नाही. पण याचा अर्थ तो सगळंच तुम्हाला देतोय असाही नाही. 30,000ची रक्कम त्याने तुमच्या नकळत बाजूला काढली आहे आणि ते 30,000 त्याच्या त्या दुसऱ्या बायकोला आणि मुलाला तो गुपचूप देणार आहे. त्याच पैशाच्या व्यवस्थेसाठी त्याला माझी मदत हवी आहे. दुसरी बायको? असं नका म्हणू भाऊजी. मी जिवंत असताना त्यांना दुसरं लग्न कसा करता येईल? बायको म्हणजे लग्नाची नव्हे हो, बिन लग्नाची. म्हणजे यांनी एक बाई ठेवली आहे तर. हो, पण बाई म्हणजे वेश्या नव्हे. तिला अरविंद प्रिया म्हणतो आणि पत्नीच मानतो. प्रिया? ठीक आहे, पुढं बोला. तिचं नाव प्रियवंदा. तिची आणि अरविंदाची ओळख त्याच्या ऑफिसमधली. वरवर तुमच्याशी एकनिष्ठपणाचं नाटक आणि व्रतस्थपणाचं ढोंग करत असतानाच अरविंदानं हा चोरटा प्रेम संबंध चालू ठेवला होता. प्रथम त्याने या मुलीला गिरगावच्या पारसनाथ मॅन्शनमधली खोली वापरायला दिली होती. मुलीला? म्हणजे वयानं केवढी आहे ती? अरविंदाहून जवळजवळ 15 वर्षांनी लहान आहे. प्रियवंदेला खोली वापरायला देऊन त्या मोबदल्यात अरविंद तिला वापरत होता. तिच्या रूपागुणाचं अरविंद फार रसाळपणानं वर्णन करत होता माझ्यापाशी. समजलं. पुढचं काय ते सांगा. पुढचं काय सांगायचं आता वहिनी? चोरट्या प्रेम संबंधातून जे निष्पन्न व्हायचं तेच पुढं यातूनही निष्पन्न झालं. प्रियवंदा गरोदर राहिली. तिनं गर्भपात करावा आणि आपल्याला नामानिराळं राहता यावं अशी अरविंदाची इच्छा होती. पण तिनं तसं करायचं नाकारलं. अरविंदानं तुमच्यापासून घटस्फोट घ्यावा आणि आपल्याशी लग्न करावं असं तिला वाटत होतं. पण अरविंद त्याला कबूल नव्हता. तुमच्याकडे आपल्या प्रतारणेची कबुली द्यायचं धैर्य अरविंदापाशी नव्हतं. तुमच्यासमोर स्वतःच्या मनोनिग्रहाच्या आणि एकनिष्ठतेच्या एवढ्या वल्गना केल्यानंतर आपलं हे पापचरण तुम्हाला सांगायला त्याला तोंडच नव्हतं. तुम्ही अरविंदाला सैनी समजता, त्याच्या मनाच्या सामर्थ्याचे गोडवे गातात. पण अरविंद त्याच्या अगदी उलट आहे. मी देखील त्याच्या बाबतीत चांगलाच फसलोय. अरविंद अत्यंत भित्रा, चंचल आणि स्वार्थी आहे. तुमच्यासमोर स्वतःच्या चारित्र्य संपन्नतेची बतावणी करून त्यानं तुम्हाला फसवलं आणि दुसरीकडे त्या प्रियवंदेलाही फशी पाडलं. तिला दिवस गेल्यानंतर तिला गिरगावात ठेवणं शक्य नसल्यानं परेराच्या ओळखीनं अरविंदानं तिला बांद्र्याच्या ख्रिश्चन लोकवस्तीत दुसरी जागा पाहून दिलीये. त्याच जागेत त्यानं हा दुसरा संसार राजरोसपणानं मांडलाय. त्याच्या त्या मुलाचं बारसं सुद्धा पार्टी बिट्टी देऊन त्यानं थाटानं केलं म्हणे. समीर का कायचं असं काहीतरी नाव ठेवलं त्या मुलाचं. श्रीरंग बोलायचा थांबला. उत्तराही काही बोलली नाही. तिचा खालचा ओठ तिनं दाताखाली चुरडला होता. तिच्या छातीच्या वर खाली होण्यानं तिच्या मनातली खळबळ श्रीरंगाला स्पष्ट दिसत होती. काही वेळानंतर श्रीरंगच पुढे म्हणाला, अरविंद माझ्याकडे आला आणि मी त्याचा मित्र म्हणून त्यानं माझ्याकडून मदतीची अपेक्षा केली. पण अरविंदाला हे कळलं नाही की मी त्याचा मित्र असलो तरी त्याच्या पापाचा भागीदार मी होणार नाही. त्यानं माझी मदत एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मागितली असती तर मी आनंदानं त्याला साथ दिली असती. मी त्याचा स्नेही आहे, पण तितकाच मी तुमचा हितचिंतक आहे. अरविंदानं तुमच्यावर उघड उघड अन्याय केलाय. अशा वेळी माझ्या मदतीची अपेक्षा त्यानं करूच नये. तुम्ही त्यांना तसं तोंडावर सांगितलं? नाही, आणि त्याला तसं सांगणारही नाही. का? का सांगणार नाही? गोष्टी इतक्या थराला गेल्यानंतर त्याला सांगून काय उपयोग होणार आहे? त्यानं आधीच जे पाप करायचं ते करून टाकलंय. तरी पण त्यांना त्यांच्या पापाची जाणीव करून द्यायला हवी. शिवाय या सगळ्यांची त्यांना काहीतरी शिक्षा व्हायला नको का? शिक्षा हवी तर जरूर हवी. वहिनी, मी त्याच्याशी काही बोलण्याआधी मुद्दामच प्रथम तुमच्याकडे आलोय. तुम्ही अंधारात राहू नये आणि अरविंदाचं खरं स्वरूप तुम्हाला कळून यावं. एवढ्यासाठी मित्रद्रोहाचा दोष पत्करून मी तुमच्याकडे आलोय. मित्र? वा रे वा, केवढा तुमचा मित्र. वहिनी, अरविंदानं तुमचा गळा कापला असला तरी मी तुमचा पाठीराखा आहे, यावर विश्वास ठेवा. अरविंदासारख्या विश्वासघातकी माणसाशी शाट प्रति शाटम्य या न्यायानंच मी वागायला हवं. म्हणूनच त्यानं जे सांगितलं ते मी मुकाट्यानं ऐकून घेतलं. माझ्या मनातली खरी भावना काय आहे त्याचा थांगपत्ता मी अरविंदाला बिलकुल लागू दिला नाही. त्यानं जे पाप केलं, तुमच्यावर जो अन्याय केला तोच फार भयंकर आहे. पण आता तुमच्यावर जो अन्याय केला त्याहून अधिक अन्याय मात्र तो करू शकणार नाही. मी त्याला करू देणार नाही. तुमच्या नकळत बाजूला काढलेले ते 30,000 रुपये तुम्हालाच मिळायला हवेत. कायद्याच्या, धर्माच्या, नीतीच्या आणि नात्याच्या दृष्टीनं त्याच्या पैन पैवर फक्त तुमचाच हक्क आहे.
त्यासाठी काय करावयाचं ते मला ठाऊक आहे. अरविंदानं हे काम माझ्यावर सोपवलंय. आता मी जे करायचं ते बरोबर करीन. उत्तरा काहीशी विचारात पडली होती. नंतर ती म्हणाली, हो, पण भाऊजी, यात त्यांना कोणती शिक्षा होणार? शिक्षा झालीच तर ती तिला, त्या मुलीला होईल. तिला ही शिक्षा व्हायलाच हवी. अरविंदावर प्रेम करताना त्यानं तुमच्यापासून घटस्फोट घ्यावा असं सुचवताना तिनं तुमचं काय होईल याचा विचार केला होता का? तुमचं संसार सुख तुमच्यापासून हिरावून घेताना तिला जर काही वाटलं नाही तर तिच्यासाठी तुम्ही कशाला एवढा विचार करतात? शिवाय अरविंदानं तिला काहीही ठेवलेलं नाही हे समजलं म्हणजे जन्मभर तीही त्याच्या नावानं खडे फोडत बसेल. विवाहित पुरुषावर प्रेम केलं याचा तिला पूर्ण पश्चाताप व्हायला पाहिजे. तुमचं म्हणणं काही खोटं नाही. ज्यानं पाप केलं त्यानं शिक्षा भोगलीच पाहिजे. पण भाऊजी, यांनी तिच्या नावानं पैसे ठेवले तर तुम्ही त्यांना कसे अडवू शकणार? अरविंदानं मला तिच्या नावानं त्या पैशाचा ट्रस्ट करायला सांगितलाय. ट्रस्टी अर्थातच तो मलाच नेमणार आहे. ही 30,000ची रक्कम थोड्या थोड्या हप्त्यानं मी तिला द्यावी असं त्यानं मला सुचवलंय. हा ट्रस्ट करताना कायदेशीररित्या त्यात काहीतरी चूक राहील असं मी पाहणार आहे. अरविंदाला त्यातलं काहीच कळणार नाही. आपण ट्रस्ट केला अशा समजुतीत तो राहील, पण ट्रस्ट कायदेशीर नसल्यानं वारसा हक्कानं ते पैसे परस्पर तुम्हालाच मिळतील. अरविंदाला मात्र यातलं काही कळता कामा नये. तुम्हाला प्रियवंदेची माहिती कळलीये हे सुद्धा त्याला मुळीच दिसू देऊ नका. उत्तरेनं नुसती मान हलवली. तिच्या मनाचा भडका उडालेला होता. त्या क्षणी तरी सुडाच्या ज्वालेत सगळं जग होरपळून काढावं असंच तिला वाटत होतं.